नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ आपणाला मी भेटायला आलोय. मित्रांनो, आजचा विषय हा अत्यंत महत्वाचा आणि आपल्या प्रत्येकाला त्याची गरज असलेला आहे. आतापर्यंत आपण जे व्हिडिओ पाहिले त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सर्वार्थानं तुम्ही जर उद्योजक असाल तर त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन भेटलेलं आहे आणि त्यासाठी काही ट्रिक्स आणि टेक्निक्स पण तुम्हाला इथे शेअर केलेली आहे. तर मित्रांनो, आज जो माझा व्हिडिओ आहे हा आपल्या जीवनामध्ये जी आपण आक्रमकता म्हणजे आक्रमकता जी असते ती आक्रमकता का आपण ठेवतो, कशासाठी असते आणि आपल्यावरही त्या पद्धतीने ती कशा पद्धतीने वापरली जाते या संबंधातला हा माझा विचार आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं आपल्याला वाटतं की आपण एखादी गोष्ट जर काही आपण करत असू तर ती जर आक्रमकतेने केली तर असं आपल्याला वाटतं की त्याचे रिझल्ट पटकन मिळतात. पण तसं नाहीये मित्रांनो. त्याला कारण असं आहे की बऱ्याच वेळा आपल्याला जे काही वाटतं तेव्हा मित्रांनो, आपण आता जेव्हा या गोष्टी पाहत आहोत की आक्रमकता ही आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने भावनिक विचारांवरती आणि भावनिकता निर्माण करणाऱ्या सगळ्या घटनांवरती भावनिक आक्रमकता कशी कार्य करते या संबंधातला आजचा हा व्हिडिओ. प्रत्येक आक्रमकतेमुळे शरीरावर जखमा होतात बघा. कोणी फिजिकली आपल्याला जर हर्ट केलं तर त्या जखमा होतात. मग त्याचा त्या वेदना असतात त्या भरून जातात मित्रांनो. पण आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, काही आक्रमकता ही मनावर असते, आपल्या भावनावर असते आणि काय होतं, आत्मसन्मानावर अशा जखमा जेव्हा होतात तेव्हा त्या डोळ्यांना दिसत नाहीत आणि असे जखमा करणारे हे असंस्कृत लोक असतात, हे संस्कृत लोक नसतात. अर्थात ते त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी काहीही करत असतात. समाजामध्ये हा अनुभव तुम्हाला येत असेल किंवा येईलही मित्रांनो. तेव्हा आयुष्यभर वेदना ह्या तुमच्या आयुष्यामध्ये राहतात आणि त्यामुळे काय होतं माहितीये का मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे साध्य करायचंय ना ते साध्य होत नाही. कारण हे ब्लॉकेजेस आहेत. हे जे काही इमोशनल ब्लॉकेजेस वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये कार्य करत असतात आणि त्यावरती आज तुम्हाला काम करायचंय. म्हणून आज विशेष हा व्हिडिओ घेऊन यासाठी आलोय की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर या आक्रमकतेवरती तुम्हाला पूर्णपणे उत्तम पद्धतीने उपाय योजना करणे गरजेचं आहे. मग ही जी काही आपल्या आत्मसन्मानावरती, आपल्या भावनांवरती, आपल्या मनावरती परिणाम करणारी आक्रमकता इतरांकडून जे घडते ती भावनिक आक्रमकता, त्यालाच अर्थात इमोशनल अग्रेशन असं म्हटलं जातं मित्रांनो. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीवर नियंत्रण मिळण्यासाठी बघा, समाजामध्ये आपण पाहतो, आपल्या अवतीभोवती पण पाहतो ना की बरेच लोक आपला स्वतःचा एक असा होरा निर्माण करायचा प्रयत्न करतात. अर्थात ते का करतात काय ते त्यांना त्यांचंच माहिती असतं. पण त्याचा परिणाम काय होतो, इतरांवरती होतो ना. आणि ते काय करतात, लोकांवरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात. आणि एखाद्या व्यक्तीवर जेव्हा ते नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तिला कमी लेखणं, तिच्या विरोधात माग बोलणं, तिच्या विरोधात उगीच खोटी इन्फॉर्मेशन देणं आणि थोडक्यात काय, ज्याच्या मनात चांगली भावना आहे त्याच्या मनामध्ये दुष्परिणाम करण्याकरता प्रयत्न करणे की त्याचे परिणाम असे व्हावेत की रिलेशन यांचं तुटावं, यांची नातीसंबंध तुटावे. हे सगळ्या समाजामध्ये आणि संपूर्ण आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये या घटना घडत असतात. अवतीभोवती हे लोक आपण पाहत असतो. त्यामुळे मित्रांनो, लक्षात घ्या, तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये तुम्हाला आणि मला सतर्क असणं गरजेचं आहे. तेव्हा व्यक्तीवर जेव्हा तुम्ही कोणीतरी नियंत्रण मिळवण्याचा एखादा खोटा प्रयत्न करतं तर ती मग वेगवेगळ्या माध्यमातून कमी लेखणं, अर्थात मी जे तुम्हाला मागाशी सांगितलं, आणि तिच्यावर वर्चस्व गाजवण्याची सतत टीका करणे, सतत अपशब्द वापरणे वगैरे वगैरे. अर्थात ती कल्चर लोक नसतात, त्यांना संस्कार नसतात, अशी लोकही अवतीभोवती आपल्या काही प्रसंगाने येत असतात. तेव्हा काळजी घ्या
की आपल्यावर जर कोणी सतत टीका करत असेल तर समजून जायचं की तुम्ही त्याला आवडत नाहीये. सरळ आहे ना. का आवडत नाहीये तर त्याचं त्यालाच कारण माहिती असतं. ते तुम्ही शोधायचं पण नाही. कारण तुमचा बहुमूल्य वेळ वाया घालू नका अशा टीका करणाऱ्यांकडे. बरोबर ना मित्रांनो? भरपूर टीका आणि उलट टीका करण्यामुळे आपली प्रगती होत असते. कारण तो जे टीका करतो त्याच्यापेक्षा आपण सुपर कसं होऊ शकतो, एक्सलंट कसं होऊ शकतो ते आपण पाहायचं असतं. म्हणून भावनिक ब्लॅकमेल करतात ते त्या व्यक्तीला विनाकारण अशा पद्धतीने बॉदरेशन आणतात की जणू त्या व्यक्तीनं आता काय, कारण त्यांना ते आवडत नसतं. कारण त्यांना वाटतं माझी जागा जाते की काय, अरे माझी रिप्लेसमेंट होती की. अरे कोणी कोणाची रिप्लेसमेंट या जगात करत नसतं मित्रांनो. तुम्ही तुमच्या स्वतःच्या ज्ञानावरती, तुम्ही तुमच्या सत्कर्मावरती आणि तुमच्या आचरणावरती तुम्ही या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं जगत असतात. हेच कळत नाही ना. हेच तर दुःख. म्हणून आज भावनिक कृमता जे करतात त्यांच्यासाठी विशेष करून तुम्ही कोणावरही भावनिक कृमता करू नका मित्रांनो. कारण तुम्हालाही तेच परत फेडावं लागणार आहे. का असं म्हणतो मी? कारण कोणीतरी तुमच्यावर ही भावनिक कृमता अशी करेल, कारण इथेच पेरायचंय, इथेच उगवणार आहे आणि इथेच तुम्हाला कापणी करायची आहे. जे तुम्ही चांगलं कराल, अर्थात सत्कर्म केलं तर तुम्ही आनंदित राहाल आणि दुष्कर्म केलं तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार. हा मेसेज हा सर्वांसाठी आहे. चांगलंही करणाऱ्यांसाठी आणि जे चुकीचं करते त्यांना सुधारण्यासाठी अर्थातच. म्हणून अपमान करणे, दोष देणे, धमकावणे आणि अपराधीपणाची भावना निर्माण करणे ही त्याची सामान्य रूपे खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहायला मिळतात आणि हे तुम्ही अनुभवलं पण असेल. तेव्हा लक्षात घ्या, शरीरावर कोणतीही जखम दिसत नसल्यामुळे भावनिक आक्रमकतेकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. तुम्ही काय म्हणता, जाऊ दे, देव सोडून जाऊ दे. पण ते काय होतं, तुम्ही सोडून देता किंवा इग्नोर करता, त्यांना काय वाटतं, अरे एक भीतोय हा. नाही, तसं नसतं. कोणी कोणाला भीत नसतं. प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करतो. पण हा काही कारण असतात की त्यामुळे त्यांना त्यांचे संस्कार सोडायचे नसतात म्हणून ते शांत असतात. परंतु तिचे परिणाम मानसिक अशा आणि ह्या घटना काय होतात, मग भावनिक आक्रमकतेकडे काय होतं, आपण दुर्लक्ष केल्यामुळे त्या व्यक्तीच्या मानसिक परिणाम होतो, त्या व्यक्तीवर भावनिक परिणाम होतो आणि सामाजिक स्तरावर अत्यंत गंभीर परिणाम त्या व्यक्तीला होऊ शकतात. तेव्हा मित्रांनो, व्यक्तिगत जीवनामध्ये भावनिक आक्रमकता खऱ्या अर्थानं जर कंट्रोल करायची असेल तर तुम्ही कोणावरही टीका करू नका. आणि जर तुमच्यावर कोणी टीका करत असेल मित्रांनो, तर त्याला प्रोत्साहन कधी देऊ नका. जो करत असेल तर त्याला तुम्ही कधीही त्याला ऍक्सेप्ट करू नका. बस लुक आहे, तुमचा मार्ग मोठा आहे, तुम्ही यशस्वी मार्गावरती चाललेला आहात. तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये बघा, मला बऱ्याच वेळा काही फोनही येतात की आमच्या कुटुंबामध्ये असं असं झालेलं आहे. मग आम्हाला ते आमचे जे काही नातेवाईक आहेत ते आम्हाला व्यवस्थित रिसीव्ह करत नाहीत किंवा आम्हाला ट्रीटमेंट देत नाही किंवा काही पैशासाठी म्हणा, माझ्या एकंदरीत इस्टेटीसाठी म्हणा, म्हणून ते त्रास देतात. अशा या पद्धतीचे बरेच मला फोन जेव्हा येतात त्यामुळे मी त्यांना एकच सांगतो की आयुष्यामध्ये तुम्ही जे काही उत्तम पद्धतीने काम करताय ते करत राहा आणि ते नियमाने जे तुम्हाला आहे ते मिळणारच. कारण शेवटी कायदा हा सत्याच्या बाजूने आहे. अर्थात त्याला पण वेगवेगळे कामगार असू शकतात, परंतु जे माझा विश्वास आहे तो मी इथं सांगत आहे, म्हणून त्यांनाही तसंच मार्गदर्शन करतो. अनेक लोक फोन केल्यामुळे अनेक वेळा लक्षात आलं आणि म्हणून हा विषय मी विशेष करून तयार केलेला आहे. कारण हा जेव्हा लोक आपले मतं मांडतात, आपल्या वेदना मांडतात, मग सर्वांसाठी म्हणून आपण काय विषय देऊ शकतो, म्हणून हा विषय आज मी तुमच्या समोर आणलेला आहे. स्वच्छता नेहमी लक्षात घ्या, स्वतःच्या इच्छेनुसार तुम्ही जेव्हा निर्णय घ्यायला लागतात ना, तेव्हा लक्षात घ्या, तुम्ही भावनिक ब्लॅकमेल मध्ये पडू नका. बरेच लोक भावनिक ब्लॅकमेल का करतात, कारण त्यांना ना तुम्ही जे करता ना ते त्यांना पसंत नसतं आणि म्हणून ते भीती, अपराधपणाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असे लोक असतात. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्कूलमध्ये असाल, कॉलेजमध्ये असाल, लक्षात घ्या, तुम्ही दुर्लक्ष करा आणि बी विथ युअर ओन सेल्फ. कारण तुम्ही चांगले आहात आणि तुम्हाला आणखीन चांगलं व्हायचंय. हाच खरा आजचा समजण्याचा प्रसंग आहे मित्रांनो. म्हणून इतरांच्या सार्वजनिक जेव्हा आपण काही लोकांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत, काही मंडळी असते ती अपमान करत असते, त्यांना स्वभावच असतो अपमान करायचा उगीच. म्हणजे अर्थात त्याला असं वाटतं की आय एम द बेस्ट इन द वर्ल्ड, पण तसं नसतं. एव्हरीवन इज बेस्ट इन द वर्ल्ड त्याच्या त्याच्या परीनं. पण ही जी काही व्यवहारात्मक ही मी असं म्हणेन की जे वर्तनशास्त्र आहे, बिहेवियरल सायन्स आहे, हे इतकं वेगळं आहे मित्रांनो. आणि ते बेस आहे तुमच्या व्हॅल्यूजवरती, तुमच्या मूल्यांवरती, तुमच्या संस्कारांवरती आणि तुम्ही खरं बुद्धी वापरता का नाही त्यावरती. अर्थात शिक्षा म्हणून
बरेच लोक एखाद्याला सपोर्ट न करणं किंवा अनेक प्रकारे विविध पद्धतीने ते काय करतात, त्रास. म्हणून म्हणून काय होतं, की काही लोक ना अ, भावनिक आधार देत नाहीत लोकांना. त्यांचं कौतुक करत नाहीत, त्यांना प्रेम देत नाहीत. का? तर ही आहे भावनिक आक्रमकतेचे लक्षण. त्यामुळे आपल्याला सर्वांसाठी म्हणून एकच गोष्ट सांगेन, अशा वर्तनामुळे काय होतं, व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. तेव्हा माझं एक सांगणं आहे सगळ्यांना, असं जर कोण तुमच्याशी वर्तन करत असेल, तर तुम्ही तुमचा आत्मविश्वास कमी करू नका. चिंता, असुरक्षता कधीच तुम्ही वाढवू नका आणि करूही नका. म्हणून नातेसंबंध तुमचे दृढ करा. अशा नातेसंबंधांना फाटा मारा. नमस्ते करा. त्यांच्याशी टॉल से गुड बाय टू देम. दॅट इज अ फंडामेंटल थिंग ऑफ द लाईफ. आणि मानसिक थकवा निर्माण कधी करू नका मित्रांनो. म्हणून निरोगी नाती जर तुम्हाला ठेवायची असतील, तर प्रेम, विश्वास आणि सहानुभूती ही आदरावरती उभी असते मित्रांनो, आणि भीतीवरती नसते. म्हणून लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये तुम्ही जे काही कराल, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीनं बनायचं आहे. म्हणून कोणावरही भावनिक आक्रमकता करू नका. आणि कुणी जर करत असेल, तर लक्षात घ्या, अपायकारक वर्तन ओळखा आणि त्याला सामान्य समजू नका. त्याला म्हणावं, अरे बाबा, तू जरा वेगळा आहेस, मी असामान्य आहे, मला माहिती आहे काय करायला पाहिजे. व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये स्पष्ट आणि निरोगी मर्यादा ठेवा. हेल्दी बाउंड्रीज ठेवा. अजिबात तुम्ही त्या माणसांना, जे कोणी असतील, त्यांना जवळही करू नका. आपल्या भावना शांतपणे, स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने व्यक्त करा. आणि भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स आणि सहानुभूती अर्थात इम्पॅथी विकसित करा. नॉट अ सिम्पॅथी, आय एम टॉकिंग इम्पॅथी. आणि गरज भासल्यास योग्य मार्गदर्शन, समुपदेशन यांचा तुम्ही सल्ला घ्या. आणि विश्वासू व्यक्तीची तुम्ही आयुष्यात मदत घ्या. प्रत्येक संवादात नियंत्रणापेक्षा आदर, समजूतदारपणा आणि सहकार्याला प्राधान्य द्या. म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल की खरी ताकद इतरांवर नियंत्रण ठेवण्यात नसते, तर स्वतःच्या भावना, शब्द आणि वर्तनावर नियंत्रित ठेवण्यावरती असते मित्रांनो. म्हणून आपण आपल्या आयुष्यात आपलं मजबूत जर नातं करायचं असेल, तर प्रेम, विश्वास आणि आदर आणि सहानुभूती आणि भावनिक परिपक्वतेवरती उभे तुम्ही राहा. तुमच्या भावनिक नियंत्रणावरती तुम्ही नियंत्रण करा. आणि त्या भावनिक नियंत्रकाच्या संबंधात तुम्हाला नेहमी मेडिटेशन, त्याच्यानंतर तुम्ही जे काही विश्वास ठेवता त्या गोष्टीवरती तुम्ही सकारात्मक असलं पाहिजे. आणि तुम्ही आपल्या मनाचा विकास केला पाहिजे. म्हणून मित्रांनो, जे माझे शब्द आहे आणि वर्तन जे आहे, ते तुम्ही खऱ्या अर्थानं आपलं समजून घ्या. आणि हे शब्द, की मी आता एखाद्याला बोलतोय, तर ते लोकांना सुरक्षितचे आहेत का, की ते लोकांना आदरयुक्त आहेत का, हे तपासून पहा. आणि मग जेव्हा तुम्हाला असं वाटेल, तेव्हा तुम्ही निश्चितच तुम्ही अत्यंत उत्तम पद्धतीने तुमचं आयुष्य जगाल. तर मित्रांनो, जिथे भावनिक आक्रमकता संपते, तिथूनच प्रभावी नेतृत्व, विश्वासार्थ नाती आणि भावनिक बुद्धिमत्तेचा खरा प्रवास सुरू होतो. मला विश्वास आहे मित्रांनो, याचा व्हिडिओ हा तुम्हाला नक्की आवडेल. आणि या संबंधाने प्रश्नही तुमच्या मनामध्ये निर्माण होत असतील, तर ते अवश्य मला विचारा. कारण 1 to 1 मध्ये आम्ही जास्तीत जास्त मदत करतो, की जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी प्राप्त कराल. माझा नंबर आहे 776-898-1355. 776-898-1355. मेंथॉर हे चॅनल मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करत असाल, केलं नसेल तर अवश्य करा. लाईक जरूर करा. आणि मित्रांनो, तुमच्या मित्रांना हे पाठवा. आणि ज्यांना गरज आहे त्यांनी माझ्याशी अवश्य संपर्क साधावा. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही मला ऐकत आहात आणि प्रोत्साहित करत आहात. धन्यवाद.